श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 916. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंत आणि सीताजींचा हा निरोपाचा संवाद अभ्यासत होतो. हनुमंताने आपल्या या बुद्धिमताम वरिष्ठम या पदाबरोबरच त्याच्या अंतरंगामध्ये असलेल्या संवेदनशीलतेची प्रचिती या संवादामधून दिलेली आहे. त्याने आपल्या आईला सीताजींना काहीतरी खुणगाठ मागितली की ज्या आधाराने प्रभू रामचंद्रांना त्या खुणगाठीचं दर्शन घेऊन उत्साह वाटेल, आधार वाटेल. सीताजींनी आपल्या मस्तकी असलेला चुडामणी हनुमंताच्याकडे सुपूर्द केला. हनुमंताने मोठ्या हर्षित होऊन त्या चुडामणीचा स्वीकार केलेला आहे. सीताजी भूमीवरती शरणागत होऊन नमस्कार करून हनुमंताला आपला निरोप सांगू लागतात. कहूं तात असमोर प्रणाम, सब प्रकार प्रभु पूर्ण कामा, दीन दयाल बिरिदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी. सज्जनो, या चौपाईच्या मागचा भावार्थ आपण सीताजींच्या हृदयाशी संलग्न होऊन जाणण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांच्या सर्व भक्तांमध्ये ज्याच्या हृदयामध्ये तळमळ जागृत होते, ज्याला तो भगवंत खरंच मनापासून हवासा वाटतो, त्याची ही मनाची झालेली दीन अवस्था सीताजींनी या वचनांमधून प्रगट केलेली आहे. हनुमंत सीताजींच्या संवादामधून आपल्याला ही भक्ताच्या हृदयामध्ये रामाच्या बद्दल असलेली तळमळ, त्याच्या हृदयात असलेली ही दीनता कशा पद्धतीने व्यक्त होते हेच जणू काही शिकवत आहे. सीताजी हनुमंताला म्हणतात की प्रभू रामचंद्रांना तू इंद्रपुत्र जयंताची आठवण करून दे. त्यांना त्यांच्या बाणाचा प्रताप पुन्हा एकदा समजावून सांग आणि त्यांना एकच गोष्ट सांग की जर तुम्ही 1 महिन्याच्या आत सीताजींच्या पर्यंत पोहोचू शकला नाही तर त्यांना माझं जिवंतपणी दर्शन होणं हे अत्यंत दुरापास्त आहे. मला हा रावण 1 महिन्यानंतर जिवंत ठेवणार नाहीये. अशा पद्धतीने सीताजी हनुमंताशी संवाद करतायत. सज्जनो, आपण पुढील दोह्याचं गायन करूत आणि मग या उर्वरित चौपायांचं चिंतन बघूयात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, चलत महाधुनी गरजेसी भारी, गर्भस्रवहि सुनी निसिचर नारी, नाघि सिंधुए ही पार ही आवा, नाघि सिंधुए ही पार ही आवा, सबद किलकिला कपिन सुनावा, हर्षे सब बिलो की हनुमाना, नूतन जन्म कपिन तब जाना, मुख प्रसन्न तन तेज बिराजा, मुख प्रसन्न तन तेज बिराजा, कीने श्री रामचंद्र कर काजा, मिले सकल अति भये सुखारी, तलफत मीन पावजी मी बारी, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, चले हर्षि रघुनायक पासा, चले हर्षि रघुनायक पासा, पूछत कहत नवल इतिहासा, तब मधुबन भीतर सब आए, अंगद सम्मत मधुफल खाए, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, रखवारे जब बरजन लागे,
रखवारे जब बरजन लागे, मुष्टि प्रहार हनत सब भागे। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। जाई पुकारे ते सब, बन उजार जुबराज। सुनि सुग्रीव हर्ष कपि, करि आए प्रभु काज। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सीताजी अत्यंत काकुळतेने हनुमंताच्या द्वारे आपल्या हृदयाची भावना प्रभू रामचंद्रांपर्यंत पोहोचवत आहेत. जे प्रभू रामचंद्र माझ्यावरती आलेली क्षणाची विपत्ती देखील सहन करू शकत नव्हते, ज्यांनी इंद्रपुत्र जयंताला अगदी योग्य धडा शिकवला, ज्यांच्या बाणांचा प्रताप मी अरण्यामध्ये वारंवार पाहिला, खरदूषणासारख्या सामर्थ्यवान राक्षसांचा देखील ज्यांनी निपात केला, अशा माझ्या प्रभू रामचंद्रांचं सामर्थ्य. परंतु न जाणे प्रभू रामचंद्रांना या सर्व गोष्टींचा विसर पडलाय की काय. इथं माझ्यावरती एवढी मोठी विपत्ती आलेली आहे. या लंकेमध्ये मी एकटी अबला या राक्षसांच्या गराड्यात, या रावणाच्या दडपशाहीमध्ये, आणि तरी देखील एवढा प्रदीर्घ काळ माझे प्रभू माझ्यावरती या असलेल्या या विपत्तीमधून माझी सुटका करत नाहीयेत. हनुमंता, प्रभू रामचंद्रांना माझा निरोप सांग. मास दिवस महु नाथुन आवा, तव पुनि मोहि जियत नाही पावा. केवळ एक मास या सीतेकडे आता उर्वरित आहे. तेवढ्या वेळामध्ये जर माझे प्रभू आले नाहीत तर ते त्यांच्या सीतेचं जिवंतपणे दर्शन घेऊ शकणार नाहीत. हनुमंताच्या जवळ सीताजी आपल्या मनातली ही व्यथा सांगत आहेत. हनुमंत मान खाली घालून उभा आहे. जणू काही या मूक संवादामधून हनुमंत आपल्या आईला निरोप मागतोय. आई, मी आता तुझा निरोप घेऊ का, असा जणू काही त्या मौनामधून भाव हनुमंताच्या देहबोलीमधून प्रगट होतोय. सीता सर्व काही जाणून आहे. आपल्याला या अशोक वाटिकेमध्ये हनुमंत, आपला हा पुत्र, केवढा मोठा आधार वाटला. काही क्षणांचा सहवास, परंतु असं वाटलं की जणू काही कोणीतरी आपलं अगदी जवळचं, आपला आप्त स्वकीय, नाही, आपला हा मानस पुत्र केवळ आपल्यासाठी इथपर्यंत आला. तुझ्या दर्शनाने, तुला पाहून हनुमंता, माझ्या हृदयामध्ये जो एक जगण्याचा आधार तयार झाला, याचं वर्णन मी कसं सांगू रे तुला. तुझ्याशी झालेला संवाद, तू सांगितलेले प्रभू रामचंद्रांचे गुण, तुझ्या अंतरंगात असलेली विनयशीलता, तुझं सामर्थ्य, तुझा प्रताप, हे सर्व काही मला जवळून पाहायला मिळालं. असं वाटत होतं की तुझ्या समवेतच या अशोक वाटिकेमध्ये प्रभू रामचंद्रांची वाट पाहत मी थांबून राहीन. तू जवळ असलास ना, मला इथं कुठल्याही राक्षसाची टाप नाहीये त्रास देण्याचा. परंतु शेवटी तू देखील प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने बांधलेला आहेस. माझी वार्ता तुला प्रभू रामचंद्रांपर्यंत द्यायची आहे आणि त्यामुळे तुला इथून जावंच लागणार. हनुमंता, अरे पण माझ्या हृदयाचा तरी विचार कर. तू देखील जर माझ्या डोळ्याच्या आड निघून गेलास तर ही सीता कशी जगेल रे. कहूं कपी केही विधी राखो प्राणा. कशी जगेल, कसं आपल्या प्राणांचं रक्षण करेल. तुम ही तात कहत अब जाना. तू देखील जाण्याची भाषा करतोयस. तू देखील माझ्या समवेत थांबायला तयार नाहीस.
तू पाहतोस ना, हा रावण कशा पद्धतीने संतापतो, कशा पद्धतीने त्याची तलवार माझ्याकडे उगारतो. न जाणे महिनाभर तरी हा राक्षस त्याच्या दिलेल्या वचनाप्रमाणे थांबेल की न थांबेल, का त्याच्या आधीच भीतीने, व्याकुळतेने ही सीता आपला प्राण त्यागून बसेल. तू डोळ्यासमोर होतास, असं वाटत होतं की जणू काही जगण्यासाठी आपल्याला आधार मिळालेला आहे. सज्जनो, सद्गुरु तत्व आम्हाला काय देतं? आम्हाला जीवन जगण्याचा आधार देतं, आम्हाला एक आशेचा किरण देतं. बघा, सध्याच्या काळामध्ये जेव्हा सर्व गोष्टी या एका निराशजनक मानसिकतेमध्ये अडकलेल्या आहेत, अशा वेळेला आम्हा प्रत्येकाला सद्गुरूंचा आधार अंतरंगामध्ये किती प्रमाणामध्ये जाणवतो हे सांगणं न लगे. आपल्या सामान्य जीवांसाठी असलेल्या सर्व आधारभूत तत्वांमध्ये सर्वात प्रमुख आधार आपलं सद्गुरु तत्व आहे. त्याचं दर्शन, त्याचं स्मरण, त्यांनी दिलेलं नाम, अशा पद्धतीने तो आपल्या सतत अवतीभोवती असतो. परंतु आपल्या जीवनामधली खरी विपत्ती काय? जेव्हा आपल्याला त्यांचं विस्मरण होतं. आणि अशा वेळेला भक्ती जणू काही आपल्या हृदयामध्ये प्राणांतिक यातना सहन करत असते. आपल्याच हृदयस्थ असलेल्या या अशोक वाटिकेमधल्या सीताजींना, या भक्तीला खऱ्या अर्थाने या सद्गुरु रूपी दर्शनाने आधार मिळत असतो. तिला एक आशेचा किरण पल्लवित होत असतो की हा सद्गुरु तत्वाच्या प्रमाणे जर जीव चालला तर तो या भक्ती मार्गाच्या आधाराने या परमपुरुषापर्यंत, या प्रभू रामचंद्रांपर्यंत जाऊन पोहोचेल. परंतु ज्याच्या जीवनात सद्गुरूच नाहीत, जो सद्गुरूंशी विन्मुख आहे, जो त्यांनी दिलेल्या साधनेपासून स्वतःला लांब ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये भक्ती आणि भगवंताची भेट होणं हे केवळ अशक्य आहे. सीताजी जणू काही लीला नाट्याच्या आधाराने आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या या विरह वेदना आणि त्याचप्रमाणे परमार्थिक अंगाच्या आधाराने विचार केला तर प्रत्येक जीवाच्या अंतरंगात जर तो सद्गुरूशी विन्मुख असेल तर त्याच्या भक्तिरूपी अंतःकरणामध्ये होत असलेला त्रास, या दोन्ही गोष्टी आपल्या समोर ठेवत आहेत. श्रीमद भागवताची सुरुवात देखील भक्तीच्या विकलतेमधूनच होते. तिथं नारद मुनींचा प्रवेश हा या भक्तीला जणू काही उत्साह देण्यासाठीच होतो. ज्या भक्तीच्या जवळ या विवेक वैराग्यासारख्या दोन तरुण पुरुषांची अशी वृद्धापकाळाची अवस्था झालेली असते आणि भक्ती तरुण असूनही संपूर्णपणे असहाय्य झालेली असते, अशा परिस्थितीमध्ये तिला केवळ बळ देण्यासाठी नारद मुनींचं आगमन होतं. त्या भक्तीला तुष्ट पुष्ट करण्यासाठी या भागवताची रचना होते. शुकाचार्यांसारख्या या अत्यंत वैराग्यशील व्यासपीठाधीशाकडून या भक्तीला बळ प्राप्त होतं. आणि त्यामुळं सज्जनो, जेव्हा जेव्हा कलियुगामध्ये भक्ती अशी विकल होते तेव्हा तेव्हा भक्तीला खऱ्या अर्थाने या सद्गुरु तत्वाचाच आधार वाटतो. तोही देखी सीतली भई छाती. हनुमंताला सीताजी आपल्या पुत्र रूपामध्ये पाहतायत आणि आपल्या मनातला भाव सीताजी हनुमंताच्या समोर व्यक्त करताना म्हणतात की तुला पाहिलं आणि ही विरहाने जळत असलेली माझी छाती, माझं हे अंतःकरण तुझ्या दर्शनाने, तुझ्याशी केलेल्या संवादाने शांत झालं. हनुमंता, परंतु जर आता तू देखील माझ्या दृष्टीआड गेलास तर या सीतेला जगण्याचा आधार काय आहे रे? पुनिमो कहूं सोई दिन सो राती. पुन्हा तोच दिवस, पुन्हा तीच रात्र, पुन्हा तोच रावणाचा अत्याचार, पुन्हा हाच या राक्षसिणींचा चाललेला हा भयानक भीतीचा थैथयाट. अशा पद्धतीने तोच दिवस आणि तीच रात्र, तुझ्या दर्शनाशिवाय ही सीता कशी जगेल रे?
सज्जनो, बघा, जीवनाच्या वेगवेगळ्या अंगानी या समाज जीवनामध्ये प्रत्येक जण जगत असतो. कोणाच्या जगण्याचं प्रयोजन आहे केवळ अर्थार्जन, कोणाच्या जगण्याचं प्रयोजन आहे केवळ जगण्यातले भोग. परंतु ज्याला जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ करायचंय, त्याला आपल्या जगण्याचं खरं उद्देश कळतो, आणि तो उद्देश आहे या जीवनामध्ये या भगवंताची भक्ती मनोभावे करणं. आणि जर ती भक्ती आपल्या जीवनामध्ये नसेल तर हे जीवन खरोखर किती उदासीन जीवन आहे. पुन्हा तोच दिवस, पुन्हा तीच रात्र, पुन्हा तेच प्रपंचाचं रहाटगाडगं, पुन्हा तोच सूर्योदय, पुन्हा तीच जगण्याची धडपड, पुन्हा तोच पैसा हडका मिळवणं, आणि पुन्हा तीच तळमळ घेऊन झोपी जाणं नवीन आशे समवेत. आणि अशा पद्धतीने हे जगाचं रहाटगाडगं अखंड चालू आहे. कशासाठी जगतोय, का जगतोय, हे एवढं सगळं मिळवूनही कुठं जायचंय याचं कोणाकडेही उत्तर नाही. तरी देखील प्रत्येक जण या असारासाठी धडपडत असतो. परंतु ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरू आहे, आणि जो सद्गुरू त्या जीवाला भक्ती सन्मुख करवतो, अशा सद्गुरूच्या द्वारे प्राप्त झालेल्या या भक्तीतून ज्याच्या जीवनाला जगण्याचा उद्देश प्राप्त होतो, ज्याला जीवनाचा खरा आनंद आहे, ते या परमार्थाचं साम्राज्य कळतं. आणि गुरुकृपेच्या आधाराने या भक्तीच्या द्वारे तो भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. त्यालाच जीवनाची कृतार्थता म्हणजे काय ते कळतं. खरोखर भक्तीशिवाय जीवन भकास आहे. सद्गुरूशिवाय जीवन हे एखाद्या वाळवंटाप्रमाणे आहे. हे जीवन खरोखर आम्हाला या परमार्थाशिवाय एक ओझं वाटलं पाहिजे. पुन्हा तोच दिवस, पुन्हा तीच रात्र, या विषयांचा असलेला हा हव्यास, या सगळ्याचा एक वमनासारखा जर आमच्या जीवनामध्ये अनुभव आम्हाला आला, तर मला असं वाटतं की आम्ही भक्तीच्या मार्गाने या जीवनाच्या कृतार्थतेच्या दिशेने काही पावलं टाकू शकतो. सीताजी हनुमंताला अशा पद्धतीने आर्जव करतायत की तुझ्याशिवाय मला प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत पोहोचवणारा कोणीच नाहीये रे. हनुमंत मौन अवस्था धारण करून सीताजींच्या समोर उभा आहे. आणि सीताजींची ही झालेली विरह व्याकुळ अवस्था पाहिल्यानंतर हनुमंत जनक सुत ही समुझाई करी बहुविधी धीर जुदीन. सीताजींनी अशा पद्धतीने जणू काही या रावणाच्या असलेल्या या अत्याचारांच्या पुढं ही मानसिक शरणागती स्वीकारली आहे की आता माझं जगणं कठीण आहे. रामाशिवाय 30 दिवसाच्या आत हा रावण मला निश्चित मारून टाकेल, ही जी सीताजींच्या अंतःकरणामध्ये भीती त्यांनी धरलेली आहे. सद्गुरु तत्व या अशा भक्तीला पुनर्जीवित करतात. भवभार फार झाला, जीव तळमळू लागला, सगुण रूपे धावता आला, अभयवर दिलाया, माण गंगा तीरी, स्वामी माझा पाहिलाया, माण गंगा तीरी. अशा या कलियुगामध्ये जेव्हा मनुष्य असा हतबल झालेला असतो, जगण्याचं प्रयोजन घालवून गेलेला असतो, जेव्हा भक्ती हृदयामध्ये संपूर्णपणे गलितगात्र झालेली असते, मरणोन्मुख पडलेली असते, अशा वेळेला त्या अवस्थेमध्ये जर प्रारब्धवश कुठल्या तरी संचिताच्या पुण्यांशाने सद्गुरू जर आपल्या जीवनात आला, तर सद्गुरू आमच्या अंतरंगातल्या या भक्तीची समजूत काढतो, तिला प्रफुल्लित करतो, तिला उल्हासित करतो. सज्जनो, जनक सुत ही समुझाई करी. सीताजींना हनुमंत अनेक पद्धतीने समजवतोय, आई नको एवढं स्वतःला अशा पद्धतीने असहाय्य समजूस. अगं प्रभू रामचंद्रांसाठी 30 दिवस फार मोठे झाले. एका क्षणामध्ये जे हे सगळं कार्य पूर्ण करू शकतात त्यांच्यासाठी 30 दिवस हा फार मोठा काळ आहे. आई, प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेव. बघ, प्रभू रामचंद्र प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला करतात. काही ना काहीतरी या सगळ्या विलंबाच्या मागे देखील प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. ती इच्छा कदाचित आज आम्हाला कळत नाही,
परंतु त्यामुळं आपण प्रभू रामचंद्र मला विसरले, प्रभू रामचंद्र आपल्या बाणांच्या सामर्थ्यावरती अविश्वास दाखवतायत असं समजायची गरज नाही. त्यांना तुझी प्रचंड काळजी वाटते ग आई. मी तुला सांगितलं ना, तू मते प्रेम राम कै दूना. तुझ्यापेक्षा देखील प्रभू रामचंद्रांचं तुझ्यावरती दुप्पट प्रेम आहे. न जाणे अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्या तर्कबुद्धीमध्ये आज बसत नाही आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र तुझ्यापर्यंत येण्यासाठी हा का विलंब लावतायत याचं उत्तर मी तुला देऊ शकत नाही. परंतु आता मी परत जातोय. मी भगवंताच्या जवळ तुझी ही सर्व कैफियत मांडतो आणि प्रभू रामचंद्रांना मी क्षणाचा देखील विलंब न लावता तुझ्या दिशेने घेऊन येतो. आई आई धीर धर, धीर धर आई, धीर धर. अशी खचून जाऊ नकोस आई. बघ, तू जर अशी खचली तर मी कोणाकडे पाहू. माझ्यासाठी तरी शांत हो, रडू नकोस. काही दिवसाचा प्रश्न आहे. आम्ही सर्वजण इथं येतो आणि तुझी अत्यंत आदराने इथून सुटका करून प्रभू रामचंद्रांच्या पर्यंत तुला घेऊन जातो. आई आई धीर धर. अशा पद्धतीने हनुमंत सीताजींना वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगतो. सीताजींच्या चरण कमली हनुमंत पुन्हा नतमस्तक होतोय. हनुमंताच्या डोक्यावरून सीताजी अत्यंत प्रेमाने हात फिरवत आहेत. आपल्या या सुपुत्राला डोळे भरून सीताजी पाहत आहेत आणि पुन्हा एकदा ते नेत्र अश्रूंनी भरू लागणार. तेवढ्यात हनुमंत आपल्या आईची ही व्याकुळता आता आपण पाहू शकणार नाही. यामुळे झट दिशेने सीताजींच्या पासून लांब उंच एका वृक्षावरती उडी मारतो. एकदा वळून आपल्या आईकडे पाहतो, पुन्हा तिला एकदा वंदन करतो आणि कपी गवनु राम पहिकीन अशा पद्धतीने अशोक वाटिकेमधून हनुमंत सीताजींचा निरोप घेऊन बाहेर पडतो. लंकेच्या रस्त्यावरून जळत असलेली बेचिराग झालेली ही लंका पुन्हा एकदा अवलोकन करत करत अत्यंत धीरोदात्तपणे हनुमंत चाललेला आहे. पाहता पाहता लंकेच्या महामार्गावरून समुद्र किनाऱ्यापर्यंत हनुमंत येतो. एकदा मागं वळून पाहतो, पुन्हा एक महाकाय विशाल असं शरीर धारण करतो आणि एक जोरात महाध्वनी या लंकेमध्ये उरल्या सुरल्या राक्षसांच्या हृदयामध्ये भीतीने धडकी भरवणारा असा आवाज या महाध्वनीच्या आधाराने करतो. चलत महाधुनी गरजसी भारी. हनुमंताने केवळ शत्रूंना पराभूत केलं नाही, त्यांच्या लंकेला बेचिराग करून टाकलं नाही, तर त्यांना स्वप्नामध्ये देखील जरी आपली आठवण झाली तरी त्यांचं हृदय भीतीने कंपायमान होईल याची खात्री करण्यासाठीच हा महाध्वनी अत्यंत जोरात उच्चारण त्याने लंकेमध्ये केलेला आहे. हनुमंताचा हा आवाज ऐकून राक्षसिणींचे गर्भ जागच्या जागी गळून पडलेले आहेत. गर्भस्त्रव ही सुनी निसिचर नारी. बघा सज्जनो, सद्गुरू जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये अशा पद्धतीने भक्तीला प्रफुल्लित करतो आणि या कलियुगामध्ये या भक्तीचं महत्व वाढवतो, जेव्हा त्याचा हा निनाद आपल्या अंतरंगामध्ये घुमू लागतो, त्यावेळेला केवळ आपली राक्षसी वृत्तीच मरण पावते असं नाही, तर या राक्षसी वृत्तीची बीज देखील गळून पडतात, जी अजूनही उमललेली नाहीत, परंतु ती बीज आपल्या अंतरंगामध्ये सुप्तावस्थेमध्ये आहेत. अशा सुप्तावस्थेच्या बीजांना देखील सद्गुरू तिलांजली देऊन टाकतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना तर जातीलच, परंतु त्या वासना ज्या बीजामधून निर्माण होतात ते बीज देखील जळून जाईल. त्याप्रमाणे राक्षसिणींचे गर्भ देखील म्हणजे पुढे निर्माण होणाऱ्या राक्षसांची पिढी देखील हनुमंताने या महाध्वनीमधून बेचिराग करून टाकलेली आहे, नामशेष करून टाकलेली आहे. आता इथे एक खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.
नाघि सिंधु एहि पार ही आवा, सबद किलकिला कपिन सुनावा. अशा पद्धतीने गोस्वामीजी हनुमंताच्या परतीचा प्रवास एका चौपाईत नाही, अर्धचरणामध्ये नाही, केवळ एका अर्धचरणाचा देखील अर्ध्या भागामध्ये आपल्याला सांगतात. नाघि सिंधु एहि पार ही आवा. समुद्राला लंघन करून, समुद्राचं उल्लंघन करून हनुमंत क्षणामध्ये पुन्हा जिथं आपले सर्व वानरदळ होतं त्या ठिकाणी येऊन दाखल झालेला आहे. आता बघा, जाताना आपण किती दोहे बघितले. किष्किंधा कांडाच्या अंतिम टप्प्यापासून ते सुंदर कांडाच्या मला वाटतं जवळजवळ 3-4 दोह्यापर्यंत हनुमंताचा या समुद्रावरून चाललेला प्रवास आपण अभ्यासत होतो. किती प्रकारच्या परीक्षा हनुमंताच्यासाठी समोर येत होत्या. खरं तर हनुमंत आत्ताही दमला होताच. मैनाक पर्वताने आत्ता देखील वरती येऊन त्याला विश्राम द्यायला हवा होता. सुरसाने पुन्हा येऊन हनुमंताला आशीर्वाद द्यायला पाहिजे होता. लंकिनीने देखील जाताना त्याला निरोप द्यायला हवा होता. मरून पडलेली निशिचरीचं दर्शन देखील हनुमंताला व्हायला हवं होतं. परंतु यापैकी कुठलीही गोष्ट हनुमंताच्या परतीच्या प्रवासामध्ये लागलीच नाही, दिसलीच नाही. नाघि सिंधु एहि पार ही आवा. क्षणामध्ये हनुमंत समुद्र ओलांडून पलीकडच्या किनाऱ्यावरती आलेला आहे. गोस्वामीजींनी दुरुक्ती नको म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या असतील का? अर्थातच नाही सज्जनो. गोस्वामीजी जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगतात तेव्हा त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आपल्यासाठी ठेवून जातात. बाळांनो, तुम्ही जेवढं लुटू शकत असाल तेवढा अर्थ तुम्ही लुटा. काय सांगायचं असेल गोस्वामीजींना? बघा, भक्तीचा शोध लागत नाही. भक्तीची संपूर्ण आशीर्वाद, भक्तीची संपूर्ण कृपा आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवन कष्टमय आहे, जीवन संघर्षमय आहे. जीवनामध्ये अनंत प्रकारच्या परीक्षा आहेत. या परीक्षांपासून जर कोणी डगमगला आणि परत फिरला तरी देखील परीक्षा त्याच्यासाठी कधीच संपणार नाहीत. एक जन्म, अनेक जन्म तो या भवसागरावरून उड्डाण करत राहील. परीक्षा त्याची वाट पाहत सतत समोरच उभ्या असतील. जोपर्यंत या परीक्षा उत्तीर्ण होत नाही, जोपर्यंत अशोक वाटिकेपर्यंत तो आपल्या हृदयात पोहोचत नाही, जोपर्यंत या अशोक वाटिकेच्या फळांना तोडत नाही, राक्षसांना तो मारत नाही, रावणाच्या अहंकाराला तो ठेचत नाही आणि या लंकेच्या असलेल्या कनक कांचनाच्या ऐश्वर्याला तो जाळून टाकत नाही, तोपर्यंत त्याला पुन्हा पैल तीरावरती येण्याची सुलभ वाट प्राप्त होत नाही. कुंडलिनीचा हा अशोक वाटिकेपर्यंतचा पूर्णत्वाचा प्रवास आपण बघितला सज्जनो. आज पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. अशा पद्धतीने एकदा या भक्तीचा आशीर्वाद पूर्ण झाला की जीवन हे विरोधाच्या शिवाय संपूर्ण या विश्वामध्ये असलेल्या ऐक्यतेच्या आधाराने जगण्याची एक विलक्षण क्लुप्ती भक्ताला प्राप्त होते. संघर्ष संपत नाहीत, परंतु संघर्षामध्ये असलेला कष्ट मात्र या सर्व गोष्टींमधला आपला जीवनातून वजा होऊन जातो. आणि त्यामुळे भक्तीचा आशीर्वाद मिळताच हनुमंताला पुन्हा समुद्र ओलांडून येण्यासाठी कुठलेही कष्ट पडले नाहीत, कुठल्याही परीक्षांना सामोरं जावं लागलं नाही. असं हे विलक्षण सूत्र आहे. आणि त्यासाठी जीवनात आपण भजनानंदी राहावं, भजन मार्गाने जावं आणि अशा भजनाच्या आधाराने भक्तीची संपूर्ण कृपा प्राप्त करून घ्यावी. आणि अशा या अवस्थेमध्ये हा संघर्ष विरहित स्थिती काय असते? संघर्ष हा केवळ बाह्यांगाने करायची गोष्ट नाही. संघर्षाचं मूळ तर आपल्या अंतःकरणामध्ये आहे, जिथं एक खरा मी आणि खोटा मीचा अखंड संघर्ष होत असतो. अशी ही संघर्ष विरहित स्थिती येते. एक स्वाभाविक एकांत येतो. तिथं कुठं जाणं राहत नाही, कुठं येणं राहत नाही. अशा या एका विलक्षण स्तब्ध स्थितीमध्ये तो जीव
जीवनाची एक स्वाभाविक समाधी स्थिती अनुभवत असतो. सज्जनो, तेच हनुमंताच्या बाबतीमध्ये सीताजींच्या आशीर्वादाने घडलंय. आणि त्यामुळं नागी सिंधू ही पार ही आवा, सबद किलकिला कपिन सुनावा, अशा पद्धतीने हनुमंत आपल्या या वानर दळामध्ये येऊन दाखल झालेला आहे. आणि आपल्या वानरांच्या भाषेमध्ये तो आपल्या सर्व सख्यांशी बोलू लागलेला आहे. सज्जनो, ह्यामध्ये देखील खूप मोठं भक्तीचं रहस्य गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. त्याचं चिंतन आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.